खरं तर तपश्चर्या केली तिघा नाही, रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय पाहिजे? रावण म्हणला मरण नको, मीच मरतो, दुसरं काही माग नाही, मरण नको. दुसरं काही माग? ज्या दुकानात जे मिळतं त्याची मागणी करायची असते ना. एक वयाच्या 40 वर्षाचं होईपर्यंत फिरलं, लग्नच झालं नाही, वैतागलं. आणि तिथून पुढे 12 वर्षे हनुमानजीची प्रार्थना सुरू केली. आता कोण्या कामासाठी कोण्या देवाकडे वशिला आहे तर डोकं चाललं पाहिजे. ते बिचारं शेंदूर लावून बसलं, हे तिथं कधी करशील लग्न माझे? आता 52 झालं, 52. 12 वर्ष आणि हनुमान जी प्रसन्न झाले. क्या चाहिए? बोले 52 साल का हो गया बाबा, शादी नहीं बनती, दया करो मेरी शादी बना दो. हनुमान जी ने गदा निकाली, बेवकूफ़ कहीं इतनी अक्ल नहीं क्या भाई, अगर मैं दूसरे की शादी बना दी मेरी नहीं होती, जाओ ये माल राम के दुकान मिलता. मग राम प्रभूकडे आलं, प्रार्थना केली, प्रभू प्रसन्न झाले. क्या हुआ? 12 साल से हनुमान जी की प्रार्थना कर रहा था, 12 साल के बाद हनुमान प्रसन्न हुए. क्या चाहिए? तो मैंने कहा शादी बना दो. हनुमान जी गुस्सा आया, गदा निकाली, बोले बेवकूफ़ कहीं के इतनी अक्ल नहीं क्या भाई, अगर मैं दूसरे की बना शादी मेरी नहीं होती, जाओ ये माल राम के दुकान में क्या आपके पास आया जी भगवान मेरी शादी बना दो. रामचंद्र बोले जाओ हो जाएगी शादी. प्रभूनं आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी बिना निमंत्रणाचे पाहुणे आले, बिना हुंड्याचं जुळलं, लग्न झालं. पाहता काय माझ्याकडे? आता 52च्या वयात लग्न झालं. काय खुशीत आलं असेल. पाण्यातला मासा झोप घेतो कैचा, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. हे बायकोला घेऊन गेलं मांढार देवी, जिल्हा सातारा. मांढार देवीची यात्रा. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. काय करता तुम्ही? गोंधळ. आमचा घालावा गोंधळ, वाजू हरिनाम संबळ. खर्च काय आहे? फक्त जेवण द्या. किती लोक आहे? 10-5 घाला जेवू, तुमच्या गोंधळाला येऊ. जेवायला काय पाहिजे? काम क्रोध बकरा, मारहाण पूजा रखमाईच्या वरा. गोंधळ कुठं करणार? जिथं विठूचे राऊळ, तिथं तुकड्याचा गोंधळ. गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळी. मांढार देवीची यात्रा. अर्ध्यानं ठेवून तिथं विक्षेप करू नका कथेमध्ये. चला बसायचं बसा, नाही तिकडे जा मागं. दुपारच्या 2 वाजेपर्यंत याची बायको माग 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 होती. 2:30 वाजता चंगराचंगरी झाली. आता बायको येडपडच होती. 52च्या वयात कशी भेटली असेल? घरी गेल्यावर डोके चालवा. हरवली 3 वाजता. पाहता काय माझ्याकडे? आणि 3 वाजल्यापासून सगळ्या जत्रेत रडतं, माझी बायको दिसली का हो, माझी बायको दिसली का हो, माझी बायको. लोक जत्रा बघायला का तुम्ही बायको बघायला आले? 15 दिवस बिना चपलाचं फिरलं, जिल्हा सातारा पिंजून काढला, बायको सापडली नाही. रडत 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 रामचंद्र प्रभूकडे आलं. क्यों रोता बेटा? आपकी असीम कृपा से मेरी शादी तो बनी थी भगवान, लेकिन मैं पत्नी के साथ जत्रा देखने गया था. कहाँ गया था? मांढार देवी. वहाँ क्यों मरने गया था बे? तुळजापुर क्यों नहीं गया था? नहीं, मांढार देवी. क्या हुआ? 2:30 बजे तक पत्नी मेरे पीछे पीछे थी.
3 बजे कहाँ चले गई, तलाश नहीं लग रहा, इतनी दया करो मेरे मालिक, मेरे पत्नी का तलाश करो। राम जी बोले, बेवकूफ़ कहीं के, इतनी अक्ल नहीं क्या बे? अगर मैं दूसरे के पत्नी का तलाश करने लायक होता तो मेरे सीता का तलाश करने के लिए मारोतराव को क्यों भेजता बे? जाओ, ये माल बजरंग बली की दुकान में मिलता है। मरण नको, मीच मरतो ब्रह्मदेव म्हणाले, दुसरं काय माग? मग मागणी बदलून, बानर मनुज जाती दुई मारे, वानराकडून मरण अथवा नराकडून मरण. मग नंबर कुंभकर्णाचा, तुला काय पाहिजे? त्याला इंद्रपद मागायचं होतं, पण सर्व देवतांनी सरस्वतीला प्रार्थना केली. सरस्वतीनं एवढं वजन टाकलं, जीभच उचले ना. काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे? इंद्रपद म्हणताच येईना. अरे काय पाहिजे? निद्रापद. आणि जा झोप मग. सार्द प्रेरी तासू मती फेरी, मागेशी नीद मास षटकेरी. मग नंबर बिभीषणाचा, तुला काय पाहिजे? तेही मागेहू भगवंत पद, कमल अमल अनुराग. मला जन्मोजन्मी प्रभूची सेवा पाहिजे. तिघाही भावानं खडत तपश्चर्या केली. लंकेमध्ये राज्य प्रस्थापित केलं. पहिला कुबेराचा खजाना लुटला, नागकन्यांचं अपहरण केलं. शक्ती, भक्ती, युक्ती, सत्ता, संपदा आणि विद्वत्ता, ह्या 6ही गोष्टीचा विचार करा रावणासाठी. सामान्य समजू नका. 3 वेळा कैलास पर्वत हलवला, एवढी शक्ती आहे. शंकराचा 1 नंबरचा भक्त रावण आहे. 1000 कमळे वाहण्याचा नियम. एक दिवस कमळ कमी पडलं तर मुंडकं कापून पिंडीवर वाहलं. आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. आंघोळ झाली की अभंग म्हणत चाललं देवघरात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करगटावरी ठेवणिया. ठेवणिया शब्द आला की बायकोला म्हणतं, ठेवला का? मग तुळशी हार गळा, काश पितांबरा आवडल्यानंतर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती श्रवणी, कंठी कौतुमणी विराजित. आणला का? आणि एकदा पुढं आणला की तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरिवारे मुंडकं तोडून वाहतो पिंडेवर. शंकराचा भक्त. शक्ती, भक्ती, युक्ती,